अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे प्राध्यापक सुनील देव नागपूर। श्री गजानन महाराज की जय। उद्विग्न मनाला आधार गजानन महाराज। माणूस कितीही मोठा झाला, हुशार म्हणून नाव मिळालं, अगदी अर्थशास्त्राचा मोठा प्राध्यापक झाला तरी जेव्हा आर्थिक विवंचना सतावू लागते, मन विषण्ण होते, उदास होते, तेव्हा आधार संत अथवा देवांचाच वाटतो। आता माझंच बघा, अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून निवृत्त झालो, 60 पूर्ण झाली, संसाराचा बराचसा भाग पूर्ण होत आला। पण मागील काही दिवसापूर्वीची गोष्ट, बऱ्याच दिवसापासून मन अस्वस्थ होते, आर्थिक विवंचना सतावीत होती। आपलं असं कुणी नाही, कुणाचा आधार नाही असं वाटू लागलं। त्या दिवशी सकाळपासून मनाची विचित्र घालमेल होत होती। मनात असं येऊ लागलं की महाराज आहेत असं आपण म्हणतो, पण महाराजांनी कधी दर्शन दिलं नाही। मनाच्या त्या विषण्ण अवस्थेत महाराजांच्या समोर उभा राहिलो, हात जोडले आणि महाराजांना अर्थ हाक मारली। म्हटलं, आम्ही तुमची भक्ती करतो, पण तुम्ही आहात याची काहीतरी खूण आज मला दाखवा। प्रत्यक्ष दर्शन तुम्ही द्यावं एवढी माझी भक्ती नाही, पण निदान असं काही करा की माझ्या मनाला तुमचा भक्कम आधार वाटावा। मग मनात आलं की आपल्याला तसं कुणाकडून काही येणं नाही, पण अशात जर काहीही कारणाने रुपया जरी मिळाला तरी ती वेगळी गोष्ट ठरेल। मग त्या विचारात महाराजांना म्हटलं, आज दिवसभरात मला कशाही रूपात काही ना काही धनलाभ झाला तर मी त्याला तुमच्या अस्तित्वाची खूण मानेन। एवढं बोलून मी फोटोसमोरून बाजूला झालो आणि माझे नित्याचे व्यवहार सुरू झाले। त्या प्रार्थनेनंतर दिवसाचा बराच वेळ निघून गेला। दुपार संपत आली, कुणी आले नाही की कुठून धनलाभ होईल असं चिन्हही दिसत नाही। मी रोज संध्याकाळी पायी फिरायला जातो, चांगला 5 किलोमीटरचा फेरा असतो। त्या दिवशी मी फिरायला बाहेर पडलो, पण पूर्ण वेळ नजर रस्त्यावर भिरभिरत होती, कुठे काही सापडतं का याचा शोध घेत होती। शहरातून पूर्ण 5 किलोमीटरचा फेरा झाला, पण कुठेही काही सापडले नाही। कसं सापडणार, पैसे रस्त्यावर का पडलेले असतात? मन पूर्ण खचून गेलं। माझ्या नित्याचे नियमानुसार मी दीक्षाभूमी ग्राउंडवर व्यायाम करतो आणि नंतर घरी परततो। नेहमीच्या जागी पोहोचलो तर तेथे एक जोडपे गप्पा करीत बसलं होतं। मग काय मन अजूनच खट्ट झालं आणि जागेचा शोध घेत मी तिथून दूर एका झाडाखाली जागा शोधली। व्यायामाच्या स्थितीत उभा राहिलो। आता दिवस सरत आला होता। मन म्हणू लागले, गजानन महाराजा, मला लहानपणापासून तुझाच ध्यास होता। देवा, तुझ्याशिवाय मला कुणाचा आधार आहे का परीक्षा पाहतोस? मनात एकीकडे हा विचार आणि शरीराने यांत्रिक हालचाल सुरू केली। डाव्या पायाला उजवा हात लावण्यासाठी खाली वाकलो आणि डाव्या पायासमोर 1 फुटावर काहीसं दिसलं। बघितलं तर वर धूळ जमा होऊन खाली 10 रुपयांची नोट होती। खूप आनंद झाला म्हणून सांगू। ती नोट उचलली, कपाळाला लावली, मग आनंदाने मोहरून उठलं। सर्व उदासीनता दूर झाली। गजानन महाराज आहेत, गजानन महाराज आहेत म्हणत घराकडे परतलो। नोट स्वच्छ करून प्लॅस्टिकमध्ये ठेवली। आंघोळ करून पोथी वाचायला बसलो। ती नोट पोथीत ठेवली। आजही ती नोट श्री गजानन विजय ग्रंथात आहे। खरं सांगतो, त्या दिवसापासून आर्थिक चणचण कधी भासलीच नाही।
पण त्याहीपेक्षा मनात महाराजांनी जी उभारी दिली ती अजूनही टिकून आहे आणि मन सतत ग्वाही देत आहे श्री गजानन महाराजांच्या अस्तित्वाची. आता महाराजांना एकच प्रार्थना आहे की तुमचं नाम घेणाऱ्या भक्तांचं औदासीन्य दूर जाऊ द्या आणि उत्साहाने त्यांच्या मुखी तुमचं नाव येऊ द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा.